नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण भारतीय सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीतील अत्यंत महत्त्वाची संस्था रामकृष्ण मिशन याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. रामकृष्ण मिशन संस्था केवळ धार्मिक कार्यापुरती मर्यादित नव्हती, तर शिक्षण, समाजसेवा, राष्ट्रप्रेम आणि मानवतेचा संदेश देणारी एक महान संस्था होती. या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणुकीवर आधारित केली. रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897 2 स्थापक स्वामी विवेकानंद 3 मुख्यालय बेलूर मठ, हावडा, कोलकाता, पश्चिम बंगाल 4 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. त्यांच्या प्रभावी भाषणामुळे संपूर्ण जग भारताच्या आध्यात्मिक परंपरेकडे आकर्षित झाले. भारतात परतल्यानंतर त्यांनी समाजातील अज्ञान, दारिद्र्य, जातिभेद आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनची उद्दिष्टे 1 समाजसेवेला ईश्वरसेवा मानणे, 2 शिक्षणाचा प्रसार करणे, 3 गरीब, दुर्बल आणि गरजू लोकांची सेवा करणे, 4 सर्व धर्मांमध्ये बंधुभाव आणि सहिष्णुता निर्माण करणे, 5 भारतीय संस्कृती आणि वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, 6 युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास आणि चारित्र्य निर्माण करणे. रामकृष्ण मिशनची कार्ये 1 शिक्षणाचा प्रसार रामकृष्ण मिशनने देशभर शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षण संस्था, वाचनालये आणि विद्यार्थी वसतिगृहे सुरू केली. 2 आरोग्य सेवा रुग्णालये, दवाखाने, मोफत आरोग्य शिबिरे आणि वैद्यकीय सेवा सुरू करून गरिबांना मदत केली. 3 आपत्ती निवारण पूर, भूकंप, दुष्काळ, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये अन्न, औषधे, कपडे आणि निवारा उपलब्ध करून दिला. 4 आध्यात्मिक कार्य वेदांत, उपनिषदे, भगवद्गीता आणि श्रीरामकृष्ण यांच्या शिकवणीचा प्रचार केला. 5 सामाजिक सुधारणा जातिभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी जनजागृती केली. 6 युवकांना प्रेरणा स्वामी विवेकानंदांनी युवकांना आत्मविश्वास, शिस्त, परिश्रम आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. त्यांचा प्रसिद्ध संदेश स्लोगन आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देतो, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंदांचे विचार 1 प्रत्येक मनुष्य हा दिव्य शक्तीचा स्रोत आहे. 2 मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. 3 सर्व धर्म समान आहेत. 4 शिक्षणामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. 5 मजबूत शरीर, मजबूत मन आणि उच्च चारित्र्य हेच राष्ट्रनिर्मितीचे आधार आहेत. रामकृष्ण मिशनचे भारतीय समाजावर परिणाम 1 शिक्षणाच्या मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. 2 समाजसेवेची नवी प्रेरणा मिळाली. 3 धार्मिक सहिष्णुता वाढली. 4 राष्ट्रीय भावना बळकट झाली. 5 युवकांमध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण झाला. 6 भारतीय संस्कृतीचा गौरव जगभर पोहोचला. 7 गरीब आणि वंचित समाजघटकांना मदतीचा आधार मिळाला. HSC बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे 1 स्थापना 1897 2 संस्थापक स्वामी विवेकानंद 3 मुख्यालय बेलूर मठ, हावडा, कोलकाता 4 प्रेरणास्थान श्री रामकृष्ण परमहंस 5 मुख्य उद्दिष्ट मानवसेवा हीच ईश्वरसेवा 6 प्रसिद्ध संदेश उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. बोर्ड परीक्षेत विचारल्या गेलेले प्रश्न. प्रश्न 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1 उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश रिकामी जागा यांनी भारतीय तरुणांना दिला. उत्तर स्वामी विवेकानंद. प्रश्न 1 ब पुढील संख्या मधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1 अ गट. ब गट 1 ब्रह्मो समाज राजा राममोहन राय. 2 सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले. 3 परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. 4 रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद चुकीची जोडी परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे दुरुस्त जोडी परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न 3 ब संकल्पना चित्र पूर्ण करा. 1 इ. स. 1828 ब्रह्मो समाजाची स्थापना. 2 इ. स. 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना. 3 इ. स. 1875 आर्य समाजाची स्थापना. 4 इ. स. 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना. प्रश्न 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. 1 रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. निष्कर्ष विद्यार्थ्यांनो, रामकृष्ण मिशन ही केवळ धार्मिक संस्था नसून शिक्षण, समाजसेवा, आध्यात्मिकता आणि राष्ट्रनिर्मितीचा एक महान आदर्श आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतीय युवकांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. भारतीय सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये रामकृष्ण मिशनचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अजरामर मानले जाते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्रलय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह.